वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे। सुनील तटकरे यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य करत टीकेचं धनी फक्त आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल वरिष्ठ नेतृत्वाला केलाय। पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आपण आम्ही आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका बजावली, मात्र संकटाच्या काळात कुणीही बचावासाठी पुढे आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे तटकरे बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याने चर्चांना आणखी उधाण आलंय। तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल हे बैठकीला अनुपस्थित असल्याने चर्चा सुरू झाल्या। दरम्यान यावेळेस काय नेमका संवाद झाला हे आपण बघूयात। दादांच्या निधनानंतर मी आणि पटेलांनी महत्त्वाची भूमिका बजावली असं तटकरे म्हणाले। तर पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात दिला, पक्ष एकसंघ ठेवणं यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानंतर आमच्या दोघांवर टीका झाली। टीका सुरू असताना आमच्या बचावासाठी पक्षातून कुणीच पुढे आलं नाही। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरूनही माझ्यावर पटेलांवर टीका झाली, तेव्हाही पक्षातून कुणीच पुढे आलं नाही। कुणीच आमच्या बचावाचा प्रयत्न केला नाही। आम्हीच टीकेचे धनी का व्हायचा असा सवाल त्यांनी केला। त्यावर भुजबळ यांनी म्हटलंय की जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा नको, आता पुढे जाण्याची गरज आहे। त्यावर तटकरे म्हणाले की मी यावर बोलणार, याबाबत आता स्पष्टता यायला हवी। त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते।